श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। 1930 पासून जवळजवळ 5-10 वर्षे देशात चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर सुद्धा अजून ते वसाहतीच्या स्वराज्याची आणि तेही पुढे केव्हा तरी या थाटात विचार करीत होते। परकीय देशावर स्वामित्व प्रस्थापित करणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारचा आंधळेपणा असतो, तो असा। आपल्या स्वतःच्या देशात लोकशाही चालविणाऱ्या इंग्लंडला एवढ्या मोठ्या जगव्याप्त युद्धात हिंदुस्थानचे यत्किंचितही सहकार्य घ्यावयाचे असले तरी त्यांना लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे हक्क देणे हे किती गरजेचे आहे हे त्यांना पटायला हवे होते। वर्किंग कमिटीची हीच तक्रार होती। या निवेदनाला प्रत्युत्तर म्हणून 7-8 दिवसात म्हणजे 2 ऑक्टोबरला वर्किंग कमिटीची बैठक बोलावून सडेतोड उत्तर दिले। त्यात त्यांनी लिनलिथगोने दिलेली वसाहतीच्या स्वराज्याच्या आश्वासनांचा अस्वीकार केल्याचे जाहीर केले आणि त्यांना बजावले की तुमची धोरणे ही अजूनही जुन्या साम्राज्यवाद्यांची धोरणे आहेत। अशा परिस्थितीत ब्रिटनला मदत न करण्याचे धोरण आम्हाला स्वीकारणे भाग आहे असेही स्पष्ट केले आणि प्रत्यक्ष कृतीचे पहिले पाऊल म्हणून अनेक प्रांतातील जी काँग्रेसची मंत्रिमंडळे होती त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देऊन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली। काँग्रेस राज्य सरकारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस पक्ष कृती करू लागला अशी भावना सर्वत्र निर्माण झाली। हे स्वाभिमानाचे पाऊल टाकल्याबद्दल काँग्रेस पक्षाबद्दल सर्वत्र चांगले बोलले जाऊ लागले। माझ्याही मनात आशा पालवल्या की आश्वासने आणि त्यांचा अस्वीकार असा हा नुसता खेळ चालणार आणि प्रत्यक्ष कृती काही होणार नाही अशी जी शंका होती तिचे निरसन झाले आणि आता कार्यकर्त्यांमध्ये जाऊन आपल्याला त्यांची तयारी करावयास जागा झाली असे मला वाटते। म्हणून मी ताबडतोब ओळीने 8-15 दिवस कॉलेज सोडून सातारा, कराड आणि कोल्हापूर या बाजूला माझ्या कार्यकर्त्या मित्रांना भेटण्यासाठी निघून गेलो। आत्माराम बापूंचे आणि आमचे मतभेद जाहीर झाल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या अडचणीत सापडल्यासारखे झाले होते। त्या सर्व मंडळींना एकत्र करून पुन्हा संघटनेला काही स्वरूप आणले पाहिजे हा विचार माझ्या मनात होता। सर्व कार्यकर्ते जसे त्यांचे मित्र होते तसे माझेही मित्र होते। त्यामध्ये वैयक्तिक मैत्रीचा काही भाग होता। ही गोष्ट जरी खरी असली तरी राजकीय पक्ष आणि त्यासंबंधीचे विचार हेच आम्हाला एकत्र ठेवणाऱ्या गोष्टी होत्या। विचारांचे अनुबंध मोकळे झाले म्हणजे मैत्री ही नाही म्हटले तरी पोकळ ठरू लागते। तेव्हा याच वेळी जाऊन या सर्व मित्रांशी बोलून त्यांना सावरले पाहिजे, कारण त्यांना सावरायचे म्हणजे मला स्वतःला सावरण्यासारखे होते। मी जिल्ह्यातील जवळजवळ प्रत्येक तालुक्यातील आमचे म्हणून जे कार्यकर्ते होते त्यांना भेटलो। सर्वांची काँग्रेस निष्ठा ही प्रमुख भावना होती। त्यामुळे आत्माराम बापूंनी काँग्रेस सोडून रॉय साहेबांबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल एक प्रकारचे असमाधान आणि आश्चर्य वाटत होते।
मी त्यांना सर्व परिस्थितीचे विवरण केले. मला रॉय यांच्या बुद्धिमत्तेचे व समाजवादी विचारांचे आकर्षण होते. तरी माझे पाय मी जमिनीवर ठेवून होतो, त्यामुळे वाहत गेलो नाही, असे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितले. युद्धाचे पुढे काय होणार, अशा तऱ्हेचे प्रश्न लोक विचारीत. मी त्यांना सांगत असते, हे जागतिक युद्ध आहे व ते काही एकदम सर्वत्र गतीने चालते असे नाही. युद्धाच्या डावांनी संबंध युरोप जाळ्यात सापडला आहे. आपापली तयारी करण्यात ते देश गुंतले आहेत. तेव्हा त्या युद्धाचे काय होईल त्याचा विचार करण्यापेक्षा युद्ध वाढले तर आपल्या देशाचे काय होईल याचा विचार झाला पाहिजे. आणि जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ येईल त्यावेळी ती कृती करण्यासाठी आपण मनाने तयारीत असले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व तऱ्हेने संघटितही असले पाहिजे याची जरुरी आहे. लोकांना हे सगळे समजत होते, कळत होते आणि काँग्रेस राज्य मंत्रिमंडळांनी दिलेल्या राजीनाम्यानुसार हळूहळू यातून काहीतरी कार्यक्रम निघणार आहे अशी त्यांची भावना होती. मला आठवते, या काळात मी वाळवे तालुक्यातील आमचे दुसरे आमदार श्री चांदोजी पाटील उर्फ कारभारी यांना भेटले. ते स्वतः युद्धाच्या बाबतीत सुभाषचंद्र बोसांच्या भूमिकेशी एकमत होते. त्यांचा माझा चांगला स्नेह होता आणि त्यामुळे एकमेकांशी राजकारणावर फार मनमोकळेपणाने चर्चा करू शकत होतो. माझ्यापुढे आता कसलेच वैचारिक संदेह राहिले नसल्यामुळे मी त्यांना निश्चितपणाने सांगत होतो की काँग्रेसला निश्चित कार्यक्रम घ्यावा लागेल, परंतु तोपर्यंत आपल्यामध्ये अंतर्गत मतभेद होऊ देता कामा नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचवेळी मी त्यांना हेही सुचवले की आपण नवे कार्यकर्ते मिळवले पाहिजेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्या नवीन तरुण मंडळींशी संपर्क साधला पाहिजे. त्यांना ही गोष्ट मान्य होती आणि त्यांना सांगितले की आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करावयाचे असले तर मी तुम्हाला होतकरू मंडळींची माहिती करून द्यायला तयार आहे. कारण नाही म्हटले तरी आत्माराम बापूंच्या बरोबर जी थोडीफार मंडळी काँग्रेस सोडून गेली होती, तेथे त्यांच्या जागी नव्या, जाणत्या तरुण कार्यकर्त्यांची आम्हाला आवश्यकता होती. गेली होती ती मंडळी संख्येने आणि गुणांनी जास्त होती अशी परिस्थिती नव्हती, पण फूट पडली आहे आणि आमची आघाडी काहीशी कमजोर झाली आहे अशी भावना जिल्ह्यात निर्माण झाली होती. त्यामुळे नवे कार्यकर्ते मिळवले पाहिजेत अशी माझ्या मनाची धारणा होती. याच माझ्या भेटीत मी चंद्रोजी पाटील यांच्या सांगण्यावरून कोल्हापूरला गेलो आणि तेथे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जिल्ह्यातील काही तरुणांना भेटून त्यांच्या ओळखीपाळखी करून घेतल्या. या नव्या ओळखीमध्ये झालेली एक ओळख अतिशय महत्त्वाची अशी मला वाटली. ती म्हणजे चंद्रोजी पाटील यांच्याच गावचे कामेरीचे श्री के. डी. उर्फ केशवराव पाटील यांची ओळख. ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची होती. पुढे जवळजवळ 7-8 वर्षे त्यांचा माझा अतिशय गाढ स्नेह होता आणि राजकारणात त्यांनी माझ्याशी खूप सहकार्य केले होते. केशवराव माझ्यासारखे लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते. एका मध्यम स्थितीतील शेतकऱ्याचे एकुलते एक चिरंजीव होते. वर्णाने किंचित सावळे, पण नीटनेटका चेहरा, उत्तम बांधीव शरीर, कुरळ्या केसांचा पडलेला सुरेखसा भांग, उत्तम कपडे वापरण्याचा शौक यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व मोठे परिणामकारक होते. त्यांची माझी ओळख नुसती ओळख न राहता तिचे मैत्रीत रूपांतर झाले. त्यांच्या आग्रहावरून मी 4 दिवस कोल्हापूरला राहिलो. त्यांनाही राजकारणात रस होता. चंद्रोजी पाटीलांची आणि माझी मैत्री आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली होती. तासनतास आम्ही राजकारणासंबंधाने बोलत राहिलो. माझी त्यावेळची विचारसरणी काय आहे त्याची त्यांना ओळख करून दिली आणि आपण नवी शक्ती मिळवली या भावनेने मी पुण्याला परतलो. पण यापूर्वी दुसऱ्या एका महत्त्वाच्या चर्चेचा मला येथे उल्लेख करायला पाहिजे. या काळात आमच्या जिल्ह्यात एक विद्वान तरुण वकील तासगावचे श्री विठ्ठलराव पागे यांच्याशी या काळात माझे झालेले बोलणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विठ्ठलराव पागे यांचा आणि आमचा जवळजवळ
सर्व जन्माचा सहकार्याचा योग आहे. आजही त्यांची माझी मैत्री आहेच, पण त्यावेळी त्यांच्या माझ्यात झालेल्या चर्चेला मला फार उपयोग झाला, म्हणून त्याची मी नोंद करत आहे. श्री पागे हे पहिल्यापासून स्वातंत्र्य सैनिक होते. ते अतिशय व्यासंगी होते. त्यांचे वक्तृत्व पहिल्या प्रतीचे असल्यामुळे मी त्यांना काहीसा दुरूनच पाहत होतो. त्यांच्या माझ्यामध्ये तो वेळेपर्यंत फारशी जवळीक नव्हती, पण युद्धाच्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थिती संबंधाने मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी जे विश्लेषण केले ते मूलतः माझ्या विचाराशी जुळणारे होते. ते प्रथमपासून एक निष्ठावान गांधीवादी होते. समाजवादाचा तात्विक विचार पुढे त्यांनी स्वीकारला, पण तो पुस्तकी पद्धतीने नव्हे. गरिबांना रोजगार देण्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात फार मोठे कार्य केले आहे. त्या काळात विठ्ठलरावांना माझ्यासारखे वैचारिक त्रिकोण चौकोन असल्या उद्योगातून जावे न लागल्यामुळे त्यांचे मन साफ होते. त्यांनी त्यावेळी मला एक अचूक अंदाज सांगितला. त्यांनी सांगितले, महात्मा गांधी हे अतिशय हुशार सेनापती आहेत. ते काळ आणि साधने यांची योग्य वेळी निवड करतील आणि आपल्या पाठीमागे यायचा आदेश देतील. तोपर्यंत धीर न सोडता विश्वासाने वागले पाहिजे. श्री पागे यांचे हे शब्द मला त्यावेळी अर्थपूर्ण वाटले, त्यामुळे लक्षात राहिले आणि आजही ते इतिहासाने खरे ठरविले होते. मी या सर्व प्रवासाचा आणि चर्चेचा उल्लेख अशासाठी केला की माझ्या आयुष्यातला हा एक मोठा संक्रमण काळ होता. कारण काहीतरी घडावे अशी मनाची तीव्रतम अपेक्षा आणि प्रत्यक्षात काही घडत नाही अशी वस्तुस्थिती या अडचणीत मी सापडलो होतो. त्यामुळे नाही म्हटले तरी मनाची कुचंबना होत होती. ही कुचंबना नाहीशी व्हायला या चर्चेने मदत केली. काँग्रेसच्या कार्यक्रमाची वाट पाहत असे बरेच दिवस गेले. पुढे मार्च 1940 मध्ये रामगढमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले. या काँग्रेसमधून काही निघेल अशी अपेक्षा होती. ती खरी ठरली नाही. जरूर पडली तर प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्याचा विचार या काँग्रेसने बोलून दाखविला, परंतु निश्चित कार्यक्रमाची रूपरेषा मात्र दिली नाही. फॉरवर्ड ब्लॉकने या संधीचा फायदा घेऊन एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय सप्ताह आपल्या कार्यकर्त्यांना युद्धविरोधी कार्यक्रम दिला. आमच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते अस्वस्थ तर झालेच होते, कारण अशा परिस्थितीत कार्यक्रम नसला तर कार्यकर्त्यांची मोठी अडचण होते. इतर पक्ष, विशेषतः कम्युनिस्ट आणि फॉरवर्ड ब्लॉक यांनी कार्यक्रम दिल्यानंतर अत्यंत क्रियाशील असलेले असे जे कार्यकर्ते होते त्यांना मोठे गोंधळल्यासारखे झाले. अशा परिस्थितीमध्ये आमच्या तालुक्यामध्ये, विशेषतः काले आणि इंदोली या भागातल्या कार्यकर्त्यांमध्ये ब्रिटिश सरकारविरोधी काहीतरी कृती करण्याची घाई झाली होती. काले येथे हळूहळू कम्युनिस्ट गट तयार होत होता. मला याची काही फारशी चिंता वाटली नाही, परंतु आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे केंद्र असलेल्या इंदोली येथेही कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली काही करण्याचा प्रयत्न सुरू झाला. तेव्हा स्वाभाविकच आम्ही काळजी करू लागलो. इंदोलीचे आमचे प्रमुख कार्यकर्ते मित्र श्री दिनकरराव निकम यांना भेटण्यासाठी मी मुद्दाम त्यांच्या गावी गेलो आणि बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. एक रात्र तेथे राहिलो. श्री निकमांचे मी पूर्ण समाधान करू शकलो नाही, पण तातडीने त्यांनी काही न करण्याचे कबूल केले. काँग्रेस पक्षामध्ये अशा तऱ्हेने फुटीरता आली. म्हणजे ऐन मोक्याच्या वेळी जेव्हा काही महत्त्वाची कृती करावी लागणार आहे, त्यावेळी आपण शक्तिहीन असू याच एका मुद्द्यावर मी विशेष जोर देत होतो. दिनकरराव निकम यांना हा मुद्दा पटत होता, पण कार्यकर्ते निश्चित बसू देत नव्हते ही त्यांची अडचण होती. आम्ही काही तडजोड काढली आणि त्यांच्या एक दोन कार्यकर्त्यांनी जेलमध्ये जावे आणि आपली कार्यशीलता जागी ठेवावी असे ठरले. कार्यकर्त्यांमध्येही किती अस्वस्थता होती.
याचे नमुना म्हणून मी हे उदाहरण सांगितले आहे. या पद्धतीने 1940 सालचे पहिले 4 महिने गेले नसतील, तोच महायुद्धाला युरोपात विलक्षण गती आली. ही पोकळ लढाई आहे असं म्हणणाऱ्या लोकांना धक्का बसावा, अशी या लढाईत जर्मनीच्या बाजूने प्रगती सुरू झाली. जर्मनीने शेवटी जेव्हा फ्रान्सवर अतिक्रमण केले, तेव्हा लोक डोळ्यात तेल घालून लढाईची प्रगती पाहत होते. विशेषतः ज्यांनी फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा इतिहास वाचून फ्रान्सबद्दल आणि पॅरिसबद्दल काही ध्येयवादी जिव्हाळा बाळगला होता, त्या मंडळींना आता फ्रान्सचे काय होणार अशी चिंता वाटू लागली. मला हे कबूल केले पाहिजे की फ्रान्सवर जेव्हा जर्मनीचे अतिक्रमण सुरू झाले, तेव्हा आपल्याच देशाच्या सरहद्दीवर जर्मन घुसले आहेत, अशा तऱ्हेच्या चिंतेचा मला स्पर्श होऊन गेला. इतिहासाच्या वाचनाने निर्माण झालेले जिव्हाळ्याचे संबंध किती मनस्वी असतात याचा मला अनुभव आला. पूर्वेकडे फ्रान्सने अजिंक्य अशी मॅझिनो लाईन नावाची संरक्षणाची भिंत उभी केली होती, असे वृत्तपत्रात आणि पुस्तकात आम्ही वाचत होतो. ती भिंत अभेद्य आहे, अशा तऱ्हेची रसभरीत वर्णने आम्ही वाचली होती. त्यामुळे काही आश्वासन वाटत होते. हिटलरच्या सैन्याची तयारीच अशी विलक्षण होती की त्याने या मॅझिनो लाईनच्या या संरक्षण तटाला खिंडार पाडून फ्रान्समध्ये प्रवेश केले आणि वृत्तपत्रात एके दिवशी बातमी आली की पॅरिस पडेल आणि फ्रान्स जर्मनीने जिंकले. मी फार कष्टी झालो. काही स्थाने, काही घटना, काही माणसे यांच्याशी असे काही बौद्धिक व भावनिक ऋणानुबंध निर्माण झालेले असतात की ते देशप्रेमाइतकेच किंवा रक्ताच्या नात्यासारखेच अतूट बनतात. माझ्यासारख्याच जगभर लोकशाहीवादी असणाऱ्या अनेक मंडळींना मनस्वी दुःख झाले असले पाहिजे आणि मला वाटते हिंदुस्थानातही अनेक लोकांची अशीच भावना झाली असली पाहिजे. या युद्धाला आमची सहानुभूती नव्हती, हे जरी खरे असले तरी फ्रान्सच्या पराजयामुळे युरोपमधील राजकीय पारडे एकदम उलट झाले. युद्धाने अशी गती घेतल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून हिंदुस्थानच्या राजकारणात, विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यातल्या त्यात नेतृत्वामध्ये मोठ्या वेगाने वैचारिक मंथन सुरू झाले. युरोपमध्ये घडत असलेल्या घटनांनी जागतिक लोकशाही संकटात आहे असा एक विचार काँग्रेसमध्ये बळावू लागला. योग्य संधी व सन्मान ठेवून स्वातंत्र्याची हमी मिळत असेल तर युद्धामध्ये सहकार्य द्यावे, अशा तऱ्हेचा विचार वर्किंग कमिटीमध्ये मांडला गेला आणि त्यामुळे महात्मा गांधी आणि वर्किंग कमिटी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. महात्मा गांधी यावेळी या क्षणाला युद्ध हे त्यांच्या शांततावादाच्या तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध असल्याने त्यात भाग घेणे इष्ट नाही, या भूमिकेवर अडून राहिले होते आणि या मतभेदाला जाहीरपणे काहीशी वाच्यताही मिळाली. काँग्रेस वर्किंग कमिटीची 10 ते 20 जून काळात वर्धा येथे सभा झाली आणि 3 महत्त्वाच्या अटींवर युद्धास सरकार देऊ केला आणि काँग्रेसच्या इतिहासात क्वचित घडणारी गोष्ट घडली आणि ती म्हणजे गांधीजी आणि वर्किंग कमिटी यांच्यामध्ये मतभेद जाहीर झाले. या वर्किंग कमिटीच्या सभेनंतर देशभर अधिक चर्चा झाल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्रतम खळबळ माजली. गांधीजींबद्दल विवेकपूर्ण निष्ठा असून सुद्धा ज्या कारणासाठी युद्धापासून बाजूला राहावे असे ते म्हणत असत, त्याच्याशी माझेही मन सहमत होत नव्हते. परंतु वर्किंग कमिटीची भोळी आशा कशी पुरी होणार याची माझ्या मनात शंका होती. वर्किंग कमिटीची पुन्हा दिल्ली येथे 3 ते 7 जुलै या दिवशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सरकार बनवण्याची मागणी हिंदुस्थान सरकारला केली. अशा तऱ्हेचे राष्ट्रीय सरकार बनले तरी संपूर्ण अधिकार असलेले हे सरकार लढाईच्या कामामध्ये सहकार्य करील असा त्याचा अर्थ होता. राजकीय प्रश्न काही निश्चित रूप घेत होते.
त्यामुळे विचारांना खाद्य मिळत होते. त्यामुळे काही निश्चित दिशा मिळेल अशी अपेक्षा होती. या ठरावासंबंधाने देशात जी उलटसुलट चर्चा चालू होती आणि विशेषतः काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जे दुमत झाले होते, त्या दृष्टीने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक पुण्याला बोलाविण्यात आली. तिला फार महत्त्व आले. बैठक पुणे येथे 27-28 जुलै रोजी झाली. या बैठकीला एक महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणून मला निमंत्रण होते. निव्वळ सभासदांसाठी व निमंत्रणासाठी घेतलेली अशी बैठक होती. या बैठकीमध्ये उलटसुलट दोन्ही बाजू फार परिणामकारकरित्या मांडल्या गेल्या. जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, राजाजी आणि विशेष करून सरदार वल्लभभाई पटेल ही सर्व मंडळी या राष्ट्रीय सरकारच्या ठरावाच्या बाजूला होती. काँग्रेसमधील हे चित्र काहीसे अनोखे असे वाटले, पण त्यामुळे मनाला आश्वासनही मिळत होते की देशातले हे नेते राष्ट्रीय संकटाच्या काळात एकमेकातील लहान मोठे मतभेद विसरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. चांगली गोष्ट होती, परंतु त्याचबरोबर गांधीजी त्यांच्याबरोबर नाहीत. त्यामुळे टाकलेले हे डावपेच व्यर्थ जाणारे आहेत ही भावना मनापासून दूर जात नव्हती. ठरावाच्या चर्चेमध्ये ही गोष्ट अनेकांनी बोलून दाखवली. वर्किंग कमिटीच्या वतीने हा ठराव राजाजी यांनी मांडला. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचा आणि वादविवाद कौशल्याचा एक उत्कृष्ट नमुना होता. या प्रकारच्या राजकीय चर्चांमध्ये मी अशा गुणवत्तेची अनेक भाषणे ऐकली होती, पण त्या दिवशीचे राजाजींचे भाषण हे मी ऐकलेल्या उत्कृष्ट भाषणांपैकी एक असे होते. या भाषणांमध्ये संकट काळात मार्गदर्शन करणारी दूरदृष्टी होती, तशीच तळमळ होती. तर्कसंगत बुद्धिचापल्य होते, उपरोध होता, विनोद होता, सर्व काही होते. आणि असे उत्कृष्ट भाषण केल्यानंतर तो ठराव पास होईल यात मलाच काय, पण कोणालाच काही शंका वाटली नाही. मतदान झाले, ठराव मंजूर झाला. सगळे कार्यकर्ते आणि पुढारी आपापल्या ठिकाणी निघून गेले. तर्कदृष्ट्या आत्ताच्या जागतिक आणि हिंदुस्थानच्या राजकीय परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे सरकार बनावे ही गोष्ट योग्य दिसत होती. पण वास्तवतः हे सरकार बनेल असे काही सांगता येत नव्हते. चांगली भाषणे आणि भरघोस मतदान यांच्या पाठिंब्यावर मागितलेल्या या मागणीच्या यशस्वीतेबद्दल मात्र सगळ्यांच्या मनात द्विधा होती. देश पुढच्या घटनेकडे डोळे लावून बसला होता. विशेषतः ब्रिटिश सत्ता राष्ट्रीय सरकारच्या या मागणी संबंधाने काय धोरण घेते याकडे सर्व विचार करणाऱ्या माणसांचे लक्ष लागून राहिले होते. गांधीजींशी मतभेदाचा धोका पत्करूनही वर्किंग कमिटीने हे महत्त्वाचे पाऊल टाकले होते, कारण त्यांना प्रामाणिकपणे असे वाटत होते की जागतिक लोकशाही अशा संकटात आहे की यावेळी राष्ट्रीय सरकार बनवून जर हिंदुस्थानला स्वातंत्र्याची हमी मिळणार असेल तर जर्मनीचा पराभव करायला हातभार लावला पाहिजे. पण या मतप्रवाहाची निराशा होणार होती हे उघड होते, कारण ऑगस्ट महिन्याच्या मध्याला राष्ट्रीय सरकारच्या मागणीला उत्तर म्हणून लॉर्ड लिनलिथगोनी ऑगस्ट ऑफर म्हणून जी प्रसिद्ध आहे ती जाहीर केली. ती मध्ये त्यांनी एका अर्थाने राष्ट्रीय सरकारच्या मागणीची चेष्टाच केली होती असे म्हटले तरी चालेल. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाची पुनर्रचना करण्याचे ती मध्ये आश्वासन होते, परंतु स्वातंत्र्याच्या हमीबद्दल आणि राष्ट्रीय सरकार बनविण्याबाबत स्पष्ट नकार होता. काँग्रेसने घेतलेल्या तडजोडीचा आणि व्यवहार्य भूमिकेचा असा निकाल लागला होता. कम्युनिस्ट आणि फॉरवर्ड ब्लॉकची कार्यकर्ती मंडळी काँग्रेसच्या नेतृत्वावर सपाटून टीका करू लागली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना या टीकेला उत्तर देणे अवघड जाऊ लागले. पण यातून एक चांगली गोष्ट निर्माण झाली आणि ती म्हणजे वर्किंग कमिटी आणि गांधीजी यांच्यामध्ये जे मतभेद निर्माण झाले होते ते या ऑगस्ट ऑफरमुळे संपले. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाकडे पुन्हा वर्किंग कमिटीचे नेते आणि हिंदुस्थानची जनता अपेक्षेने पाहू लागली. रामगढ काँग्रेसच्या ठरावानुसार महात्मा गांधींनी असहकार चळवळीचे पुन्हा नेतृत्व करावे
अशी वर्किंग कमिटीने इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे महात्मा गांधीजींकडून काय कार्यक्रम मिळतो याकडे लोकांचे लक्ष लागले. या काळात महात्मा गांधीजींची मनस्थिती अशी होती की यावेळी चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू करण्यामध्ये त्यांना अहित दिसत होते. त्यामुळे अशी चळवळ सुरू करावयास ते उत्सुक नव्हते. त्यांना दिलेल्या अधिकाराप्रमाणे मार्ग काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या तंत्राप्रमाणे स्वातंत्र्याची हमी वगैरे मोठे प्रश्न बाजूला ठेवले आणि प्रतिकात्मक अशी एक महत्त्वाची गोष्ट स्वीकारली आणि ती म्हणजे भाषण स्वातंत्र्याचा हक्क. त्या संबंधाने निश्चित काही करण्यापूर्वी त्यांनी लिन लिथगोनची भेट मागितली आणि त्याप्रमाणे 1940 सालच्या सप्टेंबरमध्ये महात्मा गांधी लिन लिथगोनना भेटले व त्यांनी ही भाषण स्वातंत्र्याची मागणी तत्त्व म्हणून स्वीकारण्याचा आग्रह केला. अर्थात या भाषण स्वातंत्र्याचा उपयोग स्वातंत्र्य मिळेतोपर्यंत युद्धाला विरोध हीच खरी भूमिका असल्यामुळे लिन लिथगोनी ती स्वीकारली नाही. महात्मा गांधीजींचे पुढेही एका अर्थाने पेच होता. जनसंग्राम न करण्याचा त्यांचा विचार पक्का होता. म्हणून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी सत्याग्रहाची एक नवी कल्पना अंमलात आणावयाचे ठरवले. त्यांच्या परंपरेतल्या एका अत्यंत उत्कृष्ट माणसाची निवड करून त्याने सर्व देशातर्फे सत्याग्रह करावा असे त्यांनी ठरवले आणि या दृष्टीने हा प्रतिकात्मक सत्याग्रह करण्याचे काम श्री विनोबा भावे यांच्यावर सोपवले. श्री विनोबा भावे तोपर्यंत त्यांच्या आश्रमात त्यांचे अंतेवासी म्हणून काम करत होते. आदर्श गांधीवादी आणि अद्वितीय व्यासंगी व ज्ञानी असा त्यांचा आश्रमात लौकिक होता. त्यांच्या वैयक्तिक श्रेष्ठतेबद्दल सर्वांनाच मान होता. काँग्रेसच्या इतर सर्व स्वराज्याच्या चळवळीत गांधीजीप्रमाणे त्यांनीही भाग घेतला होता. परंतु यावेळी सबंध देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अपूर्व सन्मान त्यांच्याकडे चालून आला. ते इतके थोर कार्य जरी करीत होते तरी त्या मानाने ते कमी प्रसिद्ध होते. विनोबांच्या निवडीने सबंध जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सत्याग्रही युद्धाच्या तंत्राप्रमाणे गांधीजींनी टाकलेला हा अतिशय महत्त्वाचा पवित्रा होता. नैतिकदृष्ट्या ब्रिटिश सत्तेची भूमिका किती कमजोर आहे हे त्यांनी पुन्हा एकदा जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. विनोबांच्या सत्याग्रहानंतर काही दिवसांनी प्रातिनिधिक स्वरूपाने सत्याग्रही करण्याची इतर कार्यकर्त्यांनाही गांधीजींनी मुभा दिली. व्यक्तिशः त्यांना जेलमध्ये जाण्याची घाई नव्हती. त्यामुळे वैयक्तिक सत्याग्रह करणाऱ्यांची यादी निवडीचे काम त्यांनी स्वतःकडे घेतले आणि सर्व देशभर वेगवेगळ्या प्रांतातील व जिल्ह्यातील अनेक माणसे सत्याग्रह करून तुरुंगात जाऊ लागली. जनतेमध्ये या संबंधाने फारसा उत्साह दिसत नव्हता. परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कृतिशून्यता संपली याचे भान होते, याचे समाधान होते. आमच्या सातारा जिल्ह्यातून अनेक प्रमुख लोक या वैयक्तिक सत्याग्रहात गेले. श्री विठ्ठलराव पागे, स्वामी रामानंद भारती, भाऊसाहेब सोमन, श्री वसंतदादा पाटील सिंहासने व व्यंकटराव पवार अशी अनेक मंडळी या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये सामील झाली. श्री व्यंकटराव पवार हे आमच्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते जेलमध्ये गेल्यानंतर सर्व प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारावी असा मला आदेश दिला.